वसमत तालुक्याच्या चोंडी भैरोबा सेंदूरसना या गावातील उपोषणकर्ते आहेत. मागील 3 दिवसापासून 1 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत ग्रामपंचायत समोर. एकंदरीत त्याच्या काय मागण्या आहेत, त्यांचा आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. आपण पाहू शकता ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि उपोषणाचा 3रा दिवस आहे. एकंदरीत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, उपोषणाचा 3रा दिवस आहे. एकंदरीत तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी तुम्ही उपोषण केलेलं आहे? माझं नाव सोपानराव दाडे. उपोषणात बसण्याचा माझा असा मुद्दा आहे की जिल्हा परिषदच्या याच्यामधनं आपला जो समाज मंदिराचा निधी होता, जिल्हा परिषदच्या कृती आराखड्यातून आपल्या समाज मंदिराचा निधी मंजूर झालेला होता. तो निधी ग्रामपंचायतने आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता इतरित कुठेतरी वळवला आहे आणि तो खर्च कुठं केला ते आतापर्यंत आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही. मी प्रत्येक वेळा पत्रव्यवहार केला, ग्रामपंचायतची विचारणा केली की बाबा ग्रामपंचायत BDO साहेबाला पण पत्रव्यवहार केला. त्याची रिसिव्ह आहेत माझ्याकडे की बाबा तात्काळ काम चालू करा म्हणून. BDO साहेबांनी पण कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही. वेळोवेळी पत्रव्यवहार करून बी माझे प्रश्न मार्गी लागले नाही. त्याच्यानंतर मी माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली. पण माहिती अधिकारामध्ये माहिती मागवत असताना पहिले त्यांच्याकडे मी माहिती मागवत असताना त्यांनी मला कुठलीही पूर्वसूचना आम्हाला ग्रामपंचायतनं दिली नाही. जोपर्यंत ग्रामपंचायत होती तोपर्यंत काही थोडे 2 महिन्यानंतर ग्रामपंचायत गेली, त्यांची प्रशासक लागला. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आता तो आम्हाला निधीच खर्च करता येत नाही. निधी खर्च करता येत नाही म्हणलं. त्याच्यानंतर आम्ही परत 15 दिवस वेळ घेतला. 15 दिवसाच्या नंतर परत भेटलो, परत त्याची चर्चा केली. त्यांनी नंतर सांगितलं की आता प्रशासक लागला आहे आणि ते काम आम्ही मार्च एंडच्या अगोदर करायचं होतं आणि वेळ कमी होता, त्याच्यामुळे आम्ही ते काम केलं नाही. आम्ही ते काम दुसरीकडे कुठंतरी वळतं केलं म्हणून. दुसरीकडे काम वळतं केलंय, यासाठी ग्रामपंचायतचा दुसरा ठराव करावा लागतो. त्यामध्ये तुमचा तो ठराव झालेला आहे का? ग्रामपंचायतनं आमच्याशी कुठलाही चर्चा केलं नाही ना आमच्या समोर कुठलाही ठराव लिहिलेला नाही. तर मग नंतर मी त्या ठरावाच्या संदर्भामध्ये पूर्ण इन्क्वायरी केली डीपमध्ये जाऊन आणि ग्रामपंचायतनं कुठलेही पाहिजे तसे उत्तर न दिल्यामुळे ग्रामपंचायतला मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली. माहितीच्या अधिकारात पण ग्रामपंचायतनं वेळेत माहिती दिली नाही. त्याच्यानंतर मला परत पंचायत समितीकडे जाऊन माहितीच्या अधिकारात माहिती मागावं लागली. तर पंचायत समितीतून मला माहिती अशी मिळाली की जे काम बदलण्यासाठी यांनी जे ठराव घेतला तो ठराव परस्पर घेतलेला आहे. त्या ठरावामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या वस्तीमध्ये 200 लोक आहेत. पण त्या वस्तीमध्ये 200 लोक राहतात, पण ठरावामध्ये जे ठराव त्यांनी आपल्या परस्पर केलाय आणि आमच्या कुटुंबातले 3 लोकांचे नाव टाकलेत, जे की आमच्या परस्पर झालेलं आहे. माझ्या वडिलाचं नाव चुकीचं टाकलेलं आहे, माझ्या मोठ्या भावाचं नाव टाकलंय, त्याची सही यांनी स्वतः हाताने केलेली आहे. माझं पण नाव टाकलंय त्याच्यामध्ये, माझी पण सही त्यांनी परस्पर पुन्हा केली माहित नाही. आम्हाला त्याची कुठलीही कल्पना नाही. हे काम बदलण्यासाठी हा ठराव घेतला आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने यांनी मासिक सभेमध्ये हा दुसरा ठराव घेतला. या ठरावामध्ये ग्रामपंचायतने असं स्पष्ट लिहून दिलंय की त्या समाजातल्या लोकांना, त्या वस्तीतल्या लोकांना समाज मंदिराची आवश्यकताच नाही. त्या अनुषंगाने आम्हाला काम बदलून देण्यात यावं. मग हा जो आदेश आहे ग्रामपंचायतने ठीक केलेला, या आदेशाप्रमाणे जर यांनी काम चेंज केलं असेल तर याच्यामध्ये गुन्हेगार ग्रामसेवक, उपसरपंच आणि नामदेव शिंदे आहे. या 3 लोकांनी मिळून BDOशी संगनमत करून हे पूर्ण फ्रॉड बनवलेलं आहे. फ्रॉड बनवून समाजाची दिशाभूल केली आणि पूर्ण समाजाला च्या डोळ्यामध्ये धूळ फेकली. याच्यामध्ये पुरेपूर एक हा जातीवादाचा प्रकार आहे. या समाजाविषयी एक द्वेष निर्माण आहे यांच्या डोक्यामध्ये. एखाद्या महापुरुषाची अवहेलना केलेली आहे यांनी. एवढं मोठ्या महापुरुषाच्या समाज मंदिराचं काम बाजूला ठेवून यांनी यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी हे काम कुठंतरी अतिरिक्त वळवून आम्हाला कुठलीही कल्पना न देता ते काम कुठंतरी बाजूला वळवून तो निधी खर्च केला आणि त्याच्यावर कुणी उत्तर द्यायला तयार नाही. आता तुमचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, BDO असतील, यांच्यापैकी तुमच्यापर्यंत एवढा मोठा फ्रॉड झालेला तुम्ही सांगितलेला आहे. आतापर्यंत प्रशासनाचं किंवा ग्रामपंचायतचा अधिकारी कर्मचारी तुमच्यासाठी विचारण्यासाठी कोणी आलंय का? आतापर्यंत माझ्याकडे ग्रामपंचायत कोणीही आलेलं नाही. आज सुद्धा ग्रामपंचायतीचं कोणीही अवेलेबल नाही.
आणि अजून कुठलाही त्याच्यावरती त्यांनी ठोस निर्णय दिलेला नाही. जोपर्यंत माझ्या उपोषणातल्या पूर्ण मागण्या मान्य होणार नाहीत, माझ्या समाज मंदिराचं काम चालू होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून मुळीही हलणार नाही. निश्चित तर चोंडी भैरोबा या ठिकाणी सोपानराव दाढे यांनी जे उपोषण केलेलं आहे त्यांचा उपोषणाचा सरळ त्यांनी असं सांगितलेलं आहे की समाज कल्याण मार्फत दलित वस्ती करिता जो काही निधी किंवा दलित वस्ती मार्फत जो काही दलित वस्तीतील विकास असतो, विकास आराखड्याच्या अंतर्गत जे समाजाचा विकास करण्यासाठी समाज मंदिर असेल किंवा इतर कुठली योजनाच्या आधारे स्मशानभूमी असेल किंवा इतर कुठली अशी योजना असेल ती समाज कल्याण मार्फत होती. तर यांनी ज्या गावामध्ये समाज कल्याण मार्फत समाज मंदिर किंवा या समाज मंदिरासाठी जो फंड आला होता तो फंड परस्पर या ठिकाणी यांची कुठली परवानगी न देता इतरत्र वळवल्याचा या ठिकाणी सोपानराव दाढे यांनी आरोप केलेला आहे. आणि निश्चितच त्यांनी ही गोष्ट धरून या उपोषणाला आजचा 3रा दिवस आहे आणि अद्यापर्यंत यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी ग्रामपंचायत किंवा सरपंच या ठिकाणी कुठलेही प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची विचारणा करण्यासाठी आलेले नाही. निश्चित तर या ठिकाणी ह्या जो कारभार चाललेला आहे या ठिकाणी ग्रामपंचायत जे कार्यालय असते ते न्यायासाठी असते आणि या न्यायालयाच्या समोर जे आहे उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत, न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. परंतु या ठिकाणी त्यांच्या न्यायासाठी आतापर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी त्यांची दखल घेण्यासाठी आलेले नाहीत. उपोषणाचा 3रा दिवस आहे. निश्चित यांनी जे समाज मंदिराचं जे फ्रॉड केलेलं आहे त्यासाठी त्यांनी जे उपोषणाचा पर्याय अवलंबलेला आहे त्यांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे जोपर्यंत आमच्या समाज मंदिराची जे काही यांनी इकडे तिकडे वळवलेलं आहे, निधी वळून आमच्या समाज मंदिराच्या लोकांची दिशाभूल करून समाजाचं जे काय समाज मंदिर आहे, जे सभा मंडप आहे, सभा मंडप जे समाज कल्याण अंतर्गत देण्यात आलेला आहे तो निधी यांनी परस्पर इकडे वळवलेला आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि या ठिकाणी जोपर्यंत आमच्या समाजाचा समाज मंदिराचा सभा मंडपाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणी आमरण उपोषण असेच चालू राहील. त्या ठिकाणी ज्या काही माझ्या जीवाला जर बरं वाईट झालं तर या ठिकाणी सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल असं या ठिकाणी उपोषणकर्ते दाढे यांनी सांगितलेले आहे. निश्चित तर आता यांच्या या उपोषणावर प्रशासकीय अधिकारी काय भूमिका घेतात किंवा यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या न्यायाला प्रशासकीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदचे सीओ या ठिकाणी आता काय दखल घेतील आणि या झालेल्या भ्रष्टाचारावर काय कारवाई होईल हे तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. MDTV मराठी, हिंगोली. या ठिकाणी सदानंद शिंदे नावाचे डॉक्टर या ठिकाणी आले होते आणि संबंधित उपोषणकर्त्यांना त्यांनी तपासणी केली. तपासणी करण्यादरम्यान त्यांची जी तब्येत खालावलेली आहे, तब्येत खालावली असल्यामुळे त्यांचा काय BP शुगर कमी जास्ती झालेला आहे त्यांच्या वरून त्यांनी सांगितलेलं आहे आणि एक रिपोर्टही तयार केला आणि त्या रिपोर्टामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तुमच्या सोबत जे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणकर्त्याच्या सोबत जे सहकारी बसलेले आहेत तुमच्या जीविताला जर काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांनी घ्यावी असं डॉक्टर म्हणाले. आता निश्चित या न्यूजच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर पाहिल की उपोषणकर्त्याची तब्येत जर बिघडली तर ज्याच्या विरोधात उपोषण आहे ते याला जबाबदार असणार का त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेले जबाबदार असणार हे महाराष्ट्र ठरवेल. आणि त्या डॉक्टरांनी त्यांना जे स्टेटमेंट दिलंय की तुमचे सहकारी जबाबदार राहतील हे आता महाराष्ट्र ठरवेल आणि प्रशासकीय अधिकारी ठरवतील.